प्रसंगाचं गांभीर्य राखून आणि 2 न्यायमूर्तींच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटील यांनी उपोषण थोडंसं स्थगित केलेलं आहे. साखळी उपोषण चालूच राहणार आहे. या मधल्या काळामध्ये लक्षात घ्या, दिवाळी येते आणि दिवाळीमध्ये सर्व 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांचं ह्यावेळी कमाईचा दिवस असतो आणि या सर्व लोकांचं नुकसान होऊ नये म्हणूनसुद्धा हा निर्णय खूप चांगला विचारपूर्वक झालेला आहे. मराठा आरक्षण आज ना उद्या मिळणारच आहे, ते घेतल्याशिवाय काही राहत नाहीत. परंतु या दिवाळीमध्ये जे काही जाममुळे किंवा उद्रेकामुळे किंवा ब्लॉकिंगमुळे हे सगळं जे व्यापाऱ्यांचं नुकसान झालं असतं, हे व्यापारी म्हणजे कोण आहेत? हेच आमचे 12 बलुतेदार 18 पगड जातीचे लोक आहेत. कुंभार असतील, त्याच्यामध्ये कोणी लाईटी विकणारा असेल, कोणी कंदील विकणारा असेल, कोणी पंत्या विकणारा असेल, कोणी फटाकडे विकणारा असेल, कोणी कपडे विकणारा असेल. ह्या सर्व लोकांच्या व्यवसाय उद्योगालासुद्धा नुकसान पोचणार नाही असा निर्णय हा घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे या मराठा समाजाच्या ह्या युद्धामध्ये आता बाकीचे समाजसुद्धा, जसं मी पूर्वीच म्हटलं होतं की आपला कोणाशी वाद नाही आणि आपल्याला सर्वांना सोबत घेऊन हे काम करायचं आहे, त्या पद्धतीनं कालच्या निर्णयामुळे 2 गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसत आहेत. एक म्हणजे की राजकारणी लोकांवरती जरांगे पाटलांनी अजिबात विश्वास ठेवत नाही आहेत आणि जरांगे पाटीलच नाही, मराठा समाजातील किंवा या देशातील कोणीही अभ्यासू माणूस, समजदार माणूस, ज्याला राजकारणातलं काय कळतं आहे किंवा राजकारणी लोक किती बदमाश आहेत, हरामखोर आहेत हे कळतं आहे, त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. अशा प्रकारची आज परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवलेला नाही त्यांनी, हे चांगली गोष्ट आहे. पण न्यायमूर्तींनी जो अभ्यासपूर्ण हे अभ्यासू लोक असतात यांच्या विनंतीला मान त्यांनी दिलेला आहे. याच्यातून जरांगे पाटलांनी हे पण सिद्ध केलेलं आहे की जर व्यक्ती अभ्यासू असेल, प्रामाणिक असेल आणि त्याची खरोखर काही करण्याची इच्छा असेल तर अशा लोकांच्या ज्येष्ठांना त्यांनी मान देऊन एक सुसंस्कृत मानाचंसुद्धा दर्शन घडवलेलं आहे. आणि त्याचवेळी या दिवाळीच्या तोंडावरती जे काय 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांचं वर्षभराचं जे कमाईचा दिवस असतात, कमाईचे 15 दिवस असतात, त्यांचंही नुकसान होणे असासुद्धा एक छानपैकी निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे खूप चांगला तो निर्णय झालेला आहे असं मला वाटतं. राहिला गोष्ट 24 डिसेंबर का 2 जानेवारी, काहीही हो, जरी उद्या सुप्रीम कोर्टाचा काही निर्णय आला आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे घरी गेले आणि सरकार जरी गडगडलं तरी लक्षात घ्या, खांदे पालट होऊ देत, रथ मात्र तोच असणार आहे आणि तो रथ तसाच पुढे जाणार आहे. ड्रायव्हर कितीही बदली होऊ देत, गाडी तीच असणार आहे आणि गाडी त्याच दिशेने जाणार आहे. त्यामुळे सरकार गडगडलं, आम्हाला अपात्र ठरवलं तर आमची सुटका होईल असं जर कोणाच्या मनात असेल तर लक्षात घ्या, तुमची गाठ आता एका अनुभवी माणसाशी आहे. आणि जो कागदपत्र उशाला घेऊनच उपोषणाला बसतो आहे अशा माणसांशी तुमचा पंगा आहे. आणि लक्षात घ्या, मनोज जरांगे जिवंत असताना जेवढं डेंजर आहे, जर मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काय झालं ना तर याच्यापेक्षा 1000 पटीनं डेंजर, ही धोकादायक ही गोष्ट होईल. आणि म्हणून पुढाऱ्यांनो, तुम्ही फसवायचं डोक्यात आणू नका, काहीही षडयंत्र रचू नका आणि कोणत्याही प्रकारच्या उचापती करणं आता बंद करा. समाजामध्ये फूट पाडून आपल्याच पोळ्या भाजायचं हे राजकारण आता बंद करा. सगळ्याच समाजाच्या लोकांना हे लक्षात आलेलं आहे की हे राजकारणी लोक फक्त आपल्या कुटुंबाचं, फक्त आपल्या परिवाराचंच बघतात, यांना समाजाचं, देशाचं आणि इतरांचं काही पडलेलं नाही आहे. त्यामुळे हे सगळ्याच पक्षाचे लोक उघड पडलेले आहेत आणि मराठा आरक्षणाने हे दाखवून दिलेलं आहे की आता असा एकही पक्ष शिल्लक नाही की ज्यांनी असं म्हणावं की आम्ही सत्तेत आल्यावर तुमचा प्रश्न सोडवतो. पठ्ठ्यांनो, आता तुमची गाठ औरंगजेबाची जिरवलेल्या मराठ्यांशी आहे, आता तुमची गाठ अब्दालीशी ज्यांनी जिरवली त्यांच्याबरोबर आहे आणि शेवटपर्यंत इंग्रजांशी जे लढले त्या मराठ्यांशी आहे, हे विसरायचं नाही.